पाहतोय. धर्मवीर कसारा विपक्षामध्ये आई गावदेवे स्पोर्ट्स शिरोळ असा सामना पाहतोय. इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघ खेळतोय. आदित्य आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचा आहे. आदित्य सामन्याला सुरुवात करत आहोत. आदित्य सर मॅन ऑफ द मॅचचा किताब पण आपल्याला गौरवण्यात येईल मुख्य मंचावरती. आदित्य ठरतोय पहिल्या मॅचचा हिरो, ज्याने गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि बॅटिंग करताना 11 धावा, ज्याच्या बॅटपणाला 2 चौकार होते. धर्मवीर कसारा आणि विपक्षामध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल इन्शा स्पोर्ट्स शिरोळ. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देत आहोत दीपक अंदाडे साहेबांच्या शुभ हस्ते. आदित्य ठरतोय. आदित्य चला आपण मुख्य मंचावरती या. आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्याला गौरवण्यात देईल.
या ठिकाणी आपण नुकतंच ज्यांचा शुभागमन झालं आहे सन्मानित सुजित शेट्टी उद्योजक सेल्फ मेड रियालिटी त्यांचा आपण इथे शुभ सन्मान करत आहोत. रोहनजी अंदाडे उपस्थित आहेत त्यांच्या शुभास्था आपण तो सन्मान करूया. सुजित शेट्टी उद्योजक आहेत सेल्फ मेड रियालिटी त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करत आहोत. आठ टीम ना 13 चला सामन्याला सुरुवात आपण करत आहोत. सामना क्रमांक दुसरा धर्मवीर कसारा विपक्षामध्ये इन्शा स्पोर्ट शिरोल असा सामना. पहिला चेंडू लेट्स प्ले पंचांकडे ग्रे सिग्नल आला. लेट्स प्ले गेम ऑन. पहिल्या चेंडूवरती अडवा बॅटने स्लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू तर अडवला मात्र इथनं दुखापत झाली आहे फिल्डरला. आपण पाहू शकाल डोळ्यावरती लागलाय चेंडू त्याचा. मैदानामध्ये पाणी घेऊन जा आपण. एक धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. संघाचा अकाउंट ओपन करताना पाहायला मिळाले. सुरुवात पहिल्या सामन्याची आपण पाहिली थोडीशी लडखडलेली पारी पाहिली. तिथनं चांगला खेळ अशी अपेक्षा असताना तिथनं कडोशीवाडी टीमचा चांगला खेळ झाल्याने त्यांना तिथनं पराभूत व्हावं लागला. नवीन मॅच आपण पाहतो इन्शा स्पोर्ट शिरोल आणि त्याच्या विपक्षामध्ये संघ खेळतोय धर्मवीर कसारा. टॉस जिंकला फिल्डिंग करण्याचा निर्णय कॅप्टन मतीनचा पाहिला आपण. मुळाप आहे त्या टीमचे प्रमुख अष्टपैलू खेळाडू. इथे अगदी पंचांकडे स्ट्रॉंग लाऊड अपील होती. पंचांनी सांगितलं लक्ष मिस होता. इट्स नॉट आउट. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. स्वर्गीय शरस भांडे स्मृती चषक 2026चा हा पहिला दिवस. 2 चेंडू आतापर्यंत झालेत फक्त एक धाव आली आहे. चांगला खेळ सध्या गोलंदाजी युनिटमध्ये सगळ्या पॉवर पाहायला मिळते. स्क्वेअर कटचा फटका पाहिलाय. टाप केलं चेंडूला आणि तिथे बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये वेगाने क्षेत्ररक्षक धावतो प्रयत्न करतो. चेंडू अडवणं शक्य नाही आहे. पहिल्या षटक्यामध्ये आलाय पहिला हा P1च्या षटक्यामधील पॉवरफुल फटका. मिळतील धावा 4 चौकार. टॅप केलं चेंडूला. हाफ ट्रॅकर होता. बाउन्स देखील त्याला मिळाला होता. 1 फॉर दी ओव्हर असा पंचाने इशारा दिलाय. एक्स्ट्रा बाउन्स देखील होता. सरप्राईज केलं होतं. सरप्रायझिंग डिलिव्हरी पाहिली. रायझिंग केलं होतं चेंडूला. इन्शा स्पोर्ट शिरोळ संघ काहीसा फिल्डिंग रिस्ट्रिक्शनमध्ये मुळा बदल करताना पाहायला मिळतोय. पाच धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावरती. रन स्कोरबोर्डवरती पाहतोय 5 धावा. फुलटॉस आहे. फुलटॉसला लाफ केलाय. चेंडूला पाठवलंय ओव्हर द बॉलर राईट. समोर उडवलाय. स्पर्धेमधील पहिला षटकार आलाय फलंदाज बबलूच्या पाठबदना. एक चौकार. एक पहिला चेंडूवरती चौकार. दुसरा चेंडू फेस केला पाठवलं ओव्हर द बॉलर राईट षटकार.
विदाऊट लॉस 22. नेक्स्ट मॅच केव्ही स्पोर्ट्स करंजपाडा आणि विपक्षामध्ये आराध्य स्पोर्ट्स कसारा असा सामना असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचं आहे. या मैदानाचं नेहमीच वैशिष्ट्य पाहिले प्रेक्षक वर्ग खूप असतो. इथे देखील पुन्हा स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक वेगाने धावतो, प्रयत्न करतो अडवण्याचा, मात्र चेंडू अडवणं शक्य नाही आहे. चेंडू थांबणार नाही, पुन्हा एकदा जाईल चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. दुसरा चेंडूवरती आला हात चौकार. 26 धावा 26 विदाऊट लॉस. बॅटिंग करताना आतापर्यंत बबलू मिस्टर बबलू सुद्धा ऑन फायर झालाय. 3 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत पाहिले. 5 चेंडू त्याने 6 चेंडू फेस केलेत. 6 चेंडूमध्ये 26 धावांवरती तो खेळतो. 24 धावांवरती वैयक्तिक खेळताना पाहायला मिळतोय. अगदी फुलरलेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. 27 वरती धावसंख्या आहे. मुनाफ आहे गोलंदाजी ट्रॅकवरती आणि गोलंदाजावरती आत्तापर्यंत आक्रमण पाहिलं आहे. 15च्या सरासरीने पहिल्या षटकामध्ये आल्या. दुसऱ्यामध्ये देखील त्याच सरासरी प्रयत्न आहे. इथे देखील ओव्हर पिच होता, त्याला पाठवलाय. स्टँड अँड डिस्पॅच येतो षटकार. 3 33 वरती ही धावसंख्या पोहोचली आहे. मुनाफ शेख वरती देखील आक्रमण. ओव्हर पिच चेंडू होता, समोर खेचला, त्याला आपण पाहिला लॉंगॉनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. स्टँड अँड डिस्पॅच केला. चांगला खेळ सध्या सुरू आहे बॅटिंग ऑर्डरमध्ये. आता देखील फुल टॉस आहे, त्याला उडवलाय क्षेत्ररक्षक, तिथे डाऊन द बॉलला कॅच ड्रॉप. कॅच सध्या इथनं होते ड्रॉप. 2 धावा इथनं कंप्लीट झाल्यात. एकच धाव घेतली आहे. कॅच कॅरी करण्याची संधी होती, कारण फलंदाजाने आतापर्यंत आक्रमक रूप धारण केले आणि आक्रमण करत असताना 34 वरती धावसंख्या पोहोचली आहे. 34 विदाऊट लॉस. 2 षटकं कंप्लीट झालेत. पहिल्या षटकापेक्षा आपण पाहिलं या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या. 19 धावा. सुपर बॅटिंग करत असताना मिस्टर बबलू या मॅचमध्ये. सचिन येतोय तिसऱ्या षटकासाठी. मुनाफ शेख वरती असं वाटत होतं की धावा कमी येतील, मात्र त्यावरती आक्रमण केलं. मुनाफ शेख या टीमचा मुख्य खेळाडू आहे. नेहमी चर्चा होते त्याच्या खेळाची आणि आता त्याच्याच गोलंदाजीवरती आक्रमण केलंय. या मैदानाचं एक वैशिष्ट्य राहिलं, आतापर्यंत ज्या ज्या स्पर्धा इथे होतात प्रेक्षकांची अलोट गर्दी इथे होत असते. त्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा ओव्हर द बॉलर हेड सेट ड्राईव्ह. समोर खेचला क्षेत्ररक्षक, वेगाने धावत आले, चेंडूला गॅदर केलं. 21 धावीतनं आली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 35 रन्स. बॅटिंग मधील पॉवरफुल इनिंग सुद्धा पेश करते बबलू आणि त्याची साथ देतो सागर. इथे मिस टायमिंग आहे. बॅटच्या टोवरती लागल्या. गोलंदाज स्वतः आपल्या फॉलोथ्रू मध्ये झेल पकडेल आणि होईल फलंदाज. पहिला बाद इथनं मिस्टर बबलू. बाद होण्यापूर्वी त्याच्या आपण बॅटमध्ये धावा पाहिल्या. चेंडू फेस केले. 9 आणि 9 चेंडूमध्ये 25 धावा. सुपर बॅटिंग त्याची आपण पाहिली. 35 वरती पहिला क्रमांकाचा खेळाडू इथनं झालाय बाद. इनेट नंबर 3 वरती फलंदाज झालाय मिस्टर कुणाल. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 सापगावकरांचा हे वैदिप्यमान सोहळा. सापगावकरांचा हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटची मेजवानी, क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी ही स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं. सॉफ्टने फटक्याला चेक केलं, त्याला माहिती आहे धावा चांगल्या आहेत. विकेट आता नुकतीच गेली आहे, मात्र तिथनं विकेट गेल्यानंतर संयम दाखवणं देखील गरजेचं आहे. सलामीला आलेला फलंदाज सागर आहे, त्याला स्ट्राईकमध्ये आणले गेले कुणालच्या माध्यमातून. विजयभाई भगत यांनी मैदानासाठी प्रचंड मेहनत घेऊन हे मैदान आपल्या सर्वांच्या भेटीला अगदी चांगलं मैदान उभं करून दिलं. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धावीतनं आली आहे.
39 रन्स. 39 धावा, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये लॉस ऑफ 1 विकेट. इन्शा स्पोर्ट शिरोळ संघाविरुद्ध खेळताना चांगला खेळ सुद्धा साकारलाय. व्हेरिएशन देखील पाहायला मिळालाय गोलंदाजीमध्ये. 40 धावसंख्या, 3 षटकं कंप्लीट झाली. या षटकामध्ये फक्त धावा आल्या 6. जिथनं एक विकेट देखील मिळवली. अतिशय चांगल्या स्थितीमध्ये संघ जाण्यापासून वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न केले गोलंदाज सचिनने. योग्य लाईन अँड लेंथवरती व्हेरिएशन देखील पाहिलं, वेग देखील पाहिला. सर्वच गोष्टींचा मिश्रणयुक्त परिपक्वता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचा प्रात्यक्षिक आपण पाहिला. आणि फक्त धावा आल्या 6, एक विकेट देखील मिळवलाय. चौथ्या षटकाला सुरुवात इथनं केली जाईल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शिवराम आलाय. शेड्यूल अडवला, गॅदर केलं आपण पहिला. 1 धावेतनं झाले कंप्लीट. 41 वरती. तिसऱ्या षटकामध्ये एक चांगली कमालीची षटक पाहिलं आपण सचिनच्या माध्यमातून. जिथं धावा थांबवण्याचं कार्य त्यांनी केलं. योग्य त्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. विकेट देखील बबलू चांगला टचमध्ये होता, त्याला डगआउटच्या आसाला पाठवण्यामध्ये यश त्याला आलं. इथे पुन्हा एकदाच फटका चांगला आहे. फटक्याला उडवलं क्षेत्रक्षक तिथे आहे, मात्र त्याने 2 टप्प्याने चढलं. गॅदर तर केलंय, मात्र तिथं 2 धावा. 43 वरती 2 ॲड होतील. चांगली धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्नशील होते. 2 षटकांमध्ये 34 होत्या, 34 होत्या. त्यात सरासरी जर आपण पाहिलं तर 68 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथनं सचिनने केलेला पलटवार. तिथनं आता शिवराम चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजांनी आतापर्यंत 2 गोलंदाजाने छाप सोडले. 2 गोलंदाजांवरती आक्रमण पाहिलं. ऑनड्राईव्हचा फटका, इथनं देखील 2 धावा कंप्लीट. 45 रन्स. 3 चेंडू आतापर्यंत योग्य लाईन आणि लेंथवरती लागलेत. फक्त त्यांनी धावा खर्च केल्या 5. 5 धावा देत असताना सुपर बॉलिंग केली आतापर्यंत 2 गोलंदाजांनी, सचिन आणि शिवरामच्या माध्यमातून. मुनाफवरती आणि रेहानवरती आक्रमण केलं. इथे फटका कडक आहे, उडवला चेंडूला. स्टँड अँड डिस्पॅच. मिळतील धावा 6 षटकार. दिशा आपण पाहिली अगदी ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये. फटक्याला ग्लान्स केला, अगदी बादशाह मेरिटमध्ये घेतला आणि थेट बाउंड्रीच्या बीटीसाठी पाठवला. 6 धावा षटकार. 51 धावा. या अगोदरचे 3 चेंडू योग्य लाईन अँड लेंथवरती पाहिले, मात्र हा चेंडू थोडाफार का होईना दिशेवरती नियंत्रण नाही आहे आणि त्याला फेकून दिला सीमापार षटकारासाठी. या अगोदरच्या चेंडूवरती चांगलं कमबॅक त्याने केलं होतं, मात्र त्यावरती षटकार एक ठोकला. स्लोवर केलाय, मात्र त्याला देखील ओळखलंय क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र त्याच्या मस्तक पे दस्तक. बॅक टू बॅक इन दुसरा, हा दुसरा ब्लास्ट पाहिला. माइटी ब्लो षटकार. 57 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. 57 धावा. पहिली चांगली टोटल पाहायला मिळाली या षटकामध्ये. 3 चेंडू योग्य होते, 2 चेंडू सध्या तरी आपण पाहिलं खराब चेंडूचा अवलंब झाला, त्यावरती ब्लास्ट पाहिलं. 2 चेंडूवरती 2 षटकार. आतापर्यंतच्या षटकामध्ये 17 धावा आल्या. फक्त सचिनचं षटक वगळता धावा चांगल्या पाहायला मिळाला. इथनं देखील आपण पाहिलं लेट कटचा फटका होता.
तडमान क्षेत्रामध्ये घोषित क्षेत्रामध्ये गेले. एकच धाव आली आहे. 58 धावा आणि 59 धावांचं टार्गेट सध्या सेट केलं आहे. धर्मवीर कसारा टीमच्या फलंदाजांमध्ये आपण पहिले चांगली बॅटिंग केली. त्यामध्ये आत्तापर्यंत 11 चेंडू फेस केले, 28 धावा. सागर त्यावेळेला बबलू खेळत होता तेव्हा सागरने थोडासा संयम दाखवला आणि अखेर ज्यावेळेला बबलू बाद झाला तेव्हा त्याचा क्लास पाहिला आणि घेतलेला गोलंदाजांचा क्लास, गोलंदाजांवरती केलेलं आक्रमण, त्याच्या जोरावरती 58 धावा जमा झाल्या 4 षटकांमध्ये. 59 धावा इथनं आता टार्गेट सेट केलं आहे. 59 झालं तर म्हणजे 14.75ची सरासरी इथनं त्यांना आता गाठावी लागेल इन्शा स्पोर्ट्स शिरोळ टीमला. टार्गेट तर अतिशय मोठं दिसतंय, मात्र त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. नेक्स्ट मॅच केव्ही स्पोर्ट्स करंजपाडा आणि आराध्य स्पोर्ट्स कसारा असा आम्ही टॉस करणार आहोत. कॅप्टन दोन्ही टीमचे लगेचच आपण या आपला टॉस आम्ही करणार आहोत. थँक्यू. नेक्स्ट मॅच केव्ही स्पोर्ट्स करंजपाडा आणि आराध्य कसारा. आराध्य स्पोर्ट्स कसारा टीमचे कॅप्टन उपस्थित राहा. चला, करंजपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आराध्य स्पोर्ट्स कसारा टीम आपला कॅप्टन इथे उपस्थित करा. आराध्य स्पोर्ट्स कसारा टीम आपला कॅप्टन उपस्थित करा. चला लगेच मी टॉस इथे कंप्लीट करत आहोत. सामना क्रमांक 3 केव्ही स्पोर्ट्स चला आपण टॉस करू इथे. सन्माननीय सनी जाधव आहेत इथे उपस्थित, त्यांना विनंती करतो की आपल्या शुभास आम्ही टॉस करणार आहोत. सनी जाधव चला आपण या टॉस बॉक्समध्ये. आराध्य स्पोर्ट्स कसारा, आराध्य 11 कसारा आणि त्यांच्या विपक्षामध्ये केव्ही स्पोर्ट्स करंजपाडा. सनी जाधव इथे उपस्थित आहे, त्यांच्या शुभास आपण टॉस इथे करणार आहोत. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक सापगाव 26 हा क्रिकेटचा पहिला दिवस. सनी जाधव यांच्या शुभास आपण टॉस करतोय. काटाचा कॉल दिलाय आणि येतो छापा. जे मागणी केली ते पुरवठा आला नाही आहे. सो चला आपण जाऊया पुन्हा एकदा पूर्वार्ध झाला उत्तरार्धाच्या खेळामध्ये, जिथनं मुनाफ शेख आणि त्या सोबतीने पॉपिन्सला बॅटिंगसाठी 59 धावांचं टार्गेट आहे. पॉपिन्सला स्ट्राईकवरती पाहतोय. मुनाफ शेख नॉन स्ट्राईक हेडवरती.
गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार. मोठं टार्गेट आहे. मोठं टार्गेटसाठी समोर जाण्यासाठी दोन धुरंधर खेळाडू उतरलेत. पंचांकडे ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती पहिल्या बॅटची एज आहे. दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आल्या. तिथनं मुनाफने अति घाई संकटात नाही हे चित्र पाहायला मिळालं. जिथनं धाव नव्हती तिथनं धाव घेण्याचा प्रयत्न केला. मुनाफने रॉंग एंडने कॉलिंग केली आणि अखेर इथनं धोक्याची घंटा वाजली आहे इन्शा स्पोर्ट्स शिरोळ टीमसाठी. पहिल्या चेंडूवरती पॉपिन्स रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. मयूर आलेत नवीन फलंदाज. मुनाफ शेखवरती संपूर्ण नजर असेल इन्शा स्पोर्ट्स शिरोळ टीमच्या. त्याच्या विकेटसाठी सॅक्रिफाईस केले पॉपिन्सने. आता मात्र काय पाहावं लागेल. पुन्हा आता खोलात टाकलेला चेंडू परफेक्ट यॉर्करचा प्रयत्न आणि तो योग्य सफल ठरलाय. डॉट बॉल आलाय. दोन लगातारचे डॉट बॉल आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते कुठेतरी अपुरे पडू शकतात. अशा प्रकारचे डॉट चेंडू आल्यानंतर P1च्या षटक्यामध्ये अतिशय अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं राहील इन्शा स्पोर्ट्स शिरोळ टीमला. मात्र त्या धावा येत नाहीत सध्या तरी दोन चेंडूवर. पुन्हा आता खोलात टाकण्याचा प्रयत्न होता. योग्य टप्पा पाहिला. तिसरा बॉल देखील डॉट आलाय. ओमकार जबरदस्त गोलंदाजी 3 चेंडूवरती पाहायला मिळाली. सुपर बॉलिंग आतापर्यंत राहिली आहे. 3 चेंडूवरती एकही धाव नाही आहे आणि 59चं विशाल काय आव्हान टार्गेट समोर जायचं आहे 14.75च्या सरासरीने. आता फटक्याला ग्लान्स केलं उडवलंय मात्र क्षेत्ररक्षक होता. बडी मछली जाल में जी विकेट हवी होती ती अखेर ओमकारने मिळवून दिली आणि तिथे कुणाल होता क्षेत्ररक्षक. वेल जज अँड टेकन. सेकंड विकेट डाऊन. इन्शा स्पोर्ट्स शिरोळ टीमला धक्का क्रमांक दुसरा फलंदाज बाद. नवीन फलंदाज मिस्टर मतीन कॅप्टन आहेत. पहिल्या षटकामध्ये काय सुपर गोलंदाजी करते. पॉवरफुल गोलंदाजी मिस्टर ओमकार. ओमकारच्या माध्यमातून पाहिलं. आतापर्यंत त्याने 4 चेंडू टाकले. 4 मध्ये 2 विकेट्स. 1 रनआउटची होती. एक मात्र आपण पाहिलं त्याच्या खात्यामध्ये जाताना 2 डॉट बॉल. सलगचे 4 डॉट बॉल आलेत. त्यामध्ये विकेट चुकील पाहिल्या. स्वर्गीय शरद पांडे स्मृती चषक सापगाव 2026 हा पहिला दिवस. हा क्रिकेटचा थरार. हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सध्या संपन्न होताना पाहायला मिळतोय. चार चेंडू सलगचे डॉट आलेत. स्टेप आउट झाले होते. पुढे सरसवत असताना बदल आले त्यामध्ये आले. पुन्हा एकदा कॅच पकडली जाईल आणि होईल फलंदाजाचा समाप्त खेळ. मतीन देखील डकवरती होईल बाद. धक्का क्रमांक 3 इन्शा स्पोर्ट्स शिरोळ टीमला धक्का 3 आणि ओमकारने मिळवलेलं हे दुसरं यश त्याच्या खात्यामध्ये. 5 चेंडू झालेत. एकही धाव नाही आहे. 59चं टार्गेट असताना इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघ पॉपिनची विकेट जी रनआउटची गेली तिथनं आता विकेटची सुद्धा लाईन चालू आहे. रांग लागली आहे. तिथनं विकेट जाताना आपण पाहायला मिळाल्या. हॅट्रिकवरती आहे. 2 कॅच आउट आपण पाहिले. नवीन फलंदाज झालाय मैदानामध्ये रिहान. निर्धाव षटक पाहायला मिळेल का. व्हाईट बॉल इथं आला. पंचाने सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. ताबा एसटीला सोडून जाणारा चेंडू होता. अजित पुत्रन सर आहेत पंचांच्या भूमिकेत. संघाचा अकाउंट ओपन होतोय. 1 धाव. संघाचा अकाउंट ओपन झालाय.
इथे इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त षटक राहिलं मिस्टर ओमकारचं. फक्त एक धाव आणि विकेट्स त्याने मिळवल्या 3, त्यामध्ये 2 त्याच्या खात्यामध्ये आणि एक होती रनआउटची विकेट. 3 विकेट्समध्ये आपण पाहिलं जणू फुटबॉलचं धावफलक पाहायला मिळालं. 3 विकेट्स आणि फक्त एक धाव. लाजवाब गोलंदाजी, सुपर कमालीचं षटक पाहिलं. कमाल गोलंदाजी पाहिली आणि धमाल विकेटची पाहिली. ललिताला नवीन गोलंदाज, 59चा टार्गेट असताना फक्त एक धाव P1च्या पहिल्या 38 सर्कलच्या शतक ओव्हरमध्ये पाहिली. आराध्य 11 टीम टॉस जिंकला आणि फिल्डिंग त्याने घेतली आहे. आणि आत्तापर्यंत पाहिलं की केव्ही स्पोर्ट्स वादलीपाडा करंजपाडा संघ स्वतः टॉपवरती आहे. ज्याचा विचार आपण केला तर आत्तापर्यंत 10 फायनलिस्ट ते बनलेत. या संघामध्ये 10 फायनल्स म्हणजे खूप साऱ्या झाल्या. मात्र आज जसं कॅप्टनशी उल्लेख केला, इथनं ओर पिच चेंडू होता, त्याला पनिश करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अजून एक धक्का, इथनं फलंदाज होईल मयूर बाद. डकचा शिकार तो देखील होईल. आणि 5वा धक्का, 4था धक्का लागेल इन्शा स्पोर्ट्स शिरोळ टीमला. धक्का क्रमांक 4. फक्त एक धाव आणि 4 विकेट्स. रात्रीच एक सामना पाहिला होता, केवणी दिवे विपक्षामध्ये वडून अवघराचा सामना. तर दुसऱ्या फेरीमधील नाईट क्रिकेट होती आणि त्यामध्ये आपण पाहिलं 2 षटक्यामध्ये 6 विकेट्स केवणी दिवेच्या गोलंदाजाने मिळवले होते. एकही धाव न देता 6 विकेट्स आणि 20 धावांवरती संघ ऑल आउट. ते गोलंदाजी युनिटीमध्ये जर पॉवर असेल, दमखम असेल, तर नक्कीच तुमचा संघ अनेक मोठमोठ्या संघांवरती मात करू शकतो. हे आपण क्रिकेटच्या पटलावरती अनेकदा पाहिलंय. ललित चांगली गोलंदाजी करतोय, पहिल्यावरती विकेट आलाय. पुन्हा समोर होण्याचा प्रयत्न, ओव्हर द बॉलर हेड क्षेत्ररक्षक कुणाल तिथनं लॉंग ऑफनं धावत आले. आणि अजून एक धक्का, वेल जज अँड टेकन. अनदर विकेट गोज डाऊन. टीम इन्शा स्पोर्ट्स शिरोळ टीमला धक्का 5वा. फलंदाज इथनं होईल बाद योगेश. दोन चेंडूमध्ये 2 विकेट्स, हॅट्रिक कंप्लीट करण्याच्या सध्या प्रयत्नामध्ये आहे. शिवराम आलेत नवीन फलंदाज. नेक्स्ट मॅच चांगली मॅच पाहायला मिळेल. आराध्य 11 कसारा आणि विपक्षामध्ये केव्ही स्पोर्ट्स करंजपाडा संघ. करंजपाडा वारलीपाडा, सध्या या हंगामामध्ये वारलीपाडाची दहशत खर्डी कसार विभागामध्ये पाहायला मिळेल. तब्बल आत्तापर्यंत 10 फायनलिस्ट ते बनलेत. सुपर शॉट, स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला. चेंडूला पाठवलंय, कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. एक टप्प्याने चेंडू जाईल सीमा पार. आला हा संघर्षाचा शंखनाद करणारा पहिला चौकार. 5 वरती धावसंख्या, अखेर एक चौकार आलाय शिवरामच्या बॅटमधनं. पहिला चेंडू आपण पाहिला, फिल्डिंग करताना डोळ्याला दुखापत झाली, तरी देखील संघासाठी तो मैदानामध्ये उतरला, गोलंदाजी केली. आता फलंदाजी करताना एक चौकार ठोकलाय. टार्गेट प्रचंड भलं मोठं आहे. त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. हा चेंडू देखील चांगला आहे. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाच्या बॉडीपासून देखील दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. गोलंदाजीमधील सध्या पॉवर आपण पाहिली आहे. धर्मवीर कसारा टीम तब्बल 58 धावा उभ्या केला, 59चं टार्गेट सेट केला. समीर होता, त्यानंतर आपण पाहिला बबलूने चांगली फलंदाजी केली. फटका फसलाय चेंडूच्या खाली, अगदी गोलंदाज पाहिला, कॅच ड्रॉप झाली आहे. शिवरामला मिळालेलं हे जीवनदान 1 धावीतनं ॲड होईल. 6 वरती ही धावसंख्या, 6 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. अजून आता आपण पाहतोय डबल डिजिटमध्ये धावसंख्या नाही आहे. 6 धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 धावा करताना निम्मा संघ
परतीचा प्रवासाला गेला. 11 खेळाडूंपैकी 5 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. 7व्या क्रमांकावरती शिवरामाला त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. खोलात परफेक्ट वाईट ऑर्गर पाहिला. सटीक चेंडू पाहत असताना आतापर्यंत आपण पाहिलं 6 वरती 5 अशी स्थिती पाहतोय. आणि बिकट अवस्थेमध्ये सध्या संकटामध्ये सापडलाय इन्शा स्पोर्ट शिरोळ संघ. 3 चेंडू फेस केलेत 5 धावा शिवरामच्या बॅटमधनं आणि 2 चेंडू डॉट सलगचे फेस केलेत रेहानने. रिक्वायर्ड रन रेट पाहतोय 26.50चा सरासरीने करावा लागेल. लखन आलेत नवीन गोलंदाज. तिसऱ्या षटकासाठी प्रचंड भलं मोठं आव्हान आहे. फक्त 6 धावा अजून जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉपन क्षेत्ररक्षक धावत आले. कुणाल होते पुन्हा आता झेल पकडली जाईल. शिवराम देखील इथनं होईल बाद. 5 धावा ज्याच्या बॅटमधनं आल्या. सहा मध्ये 6 विकेट्स बरोबर झाली. 6-6 इथे देखील हॅमट केलंय चेंडूला. डीप मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदा वितन आली आहे. सिंगल 7 धावसंख्या. फटका चांगला आहे. कडक फटका पाहायला मिळाला आणि हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाईल. सीमा पार. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. लंगॉपच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक उपस्थित झाला. एकदा वितन आली आहे. 14 वरती धावसंख्या आहे. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करणं गरजेचं होतं. चौदा धावा फक्त तिसऱ्या षटकात सुरुवात आहे. इथे देखील अगदी पाहिलं तर मोठा फटका आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. मात्र ते फटके येत नाहीत. बॅट अँड बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीयेत. एकच षटकार आपण पाहिला या डावामध्ये. एक चौकार पाहिला. जे बॅटिंग करणं गरजेचं होतं ते बॅटिंग झाली नाही आहे. त्या खेळाडूंकडनं प्रचंड अपेक्षा होत्या. त्या खेळाडूंकडनं अपेक्षानं खरे ते उतरले नाही आहेत आणि त्यात अनुषंगाने धावसंख्या फक्त 15वर आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू खूप काल हवेमध्ये आहे. कुणाल तिथे वेल जज करतो आणि तिसरी झेल तिने या षटकामध्ये या मॅचमध्ये घेताना पाहायला मिळाला. मिस्टर कुणाल आणि अजून एक फलंदाज होईल इथनं बाद. रेहान. किशोर आलेत नवीन फलंदाज. आत्तापर्यंत 7 विकेट्स गमावले गेलेत. धावसंख्या 15 वरती 7. एक षटकार एक चौकार फक्त या डावामध्ये पाहिला. 59 धावांचं मोठं टार्गेट सेट केल्यानंतर त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करायचे होते. ऑनड्राईचा फटका आला ऑन द कार्पेट. एक 6व्या मॅचमध्ये मी तर म्हणेन की सध्या तरी चौथा षटकाला सुरुवात झाली आहे. इथनं गोलंदाजांनी आपलं वर्चस्व दाखवलं या मॅचमध्ये. पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल. उजव्या अष्टीचा खूप बाहेर निघून जाणार चेंडू व्हाईट बॉल इथनं आलाय. सागर आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. धर्मवीर कसरा टीम आपलं वर्चस्व दाखवले त्याने या मॅचमध्ये.
बॅटिंगमध्ये गोलंदाजीमध्ये संपूर्ण फिल्डिंगमध्ये सर्वच एफर्ट्स सर्वच युनिटी त्यांची पाहायला मिळाली आणि या मॅचमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करताना प्रस्थापित करताना पाहायला मिळाले. बॅटिंग ऑर्डरमध्ये देखील चांगली दमखम, गोलंदाजीमध्ये फिल्डिंगमध्ये अजून एक डॉट बॉल आलाय. माइंडसेट खचलेला पाहायला मिळतोय, डाऊन झालाय माइंडसेट आणि तो माइंडसेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. त्याचे कारण आहे डॉट बॉल. डॉट बॉल देखील येत आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्यामध्ये आत्तापर्यंत करायचा आहे 42. अर्धा पल्ला देखील गाठू शकले नाही आहेत. फुलटॉस चेंडू आहे. कुणाल देखील पुन्हा वेगाने क्षेत्ररक्षक धावत गेले. लॉंग ऑफवरनं लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये धावत जात असताना चेंडूला गॅदर केलं. एफर्ट्सची दाद द्यावी लागेल. कुणालच्या आतापर्यंत 3 झेल त्याने गॅदर केले. सन्मान्य राजीव पटेल साहेबांचं शुभागमन इथे झालंय. त्यांच्या स्पर्धेच्या वतीने सोहरचे स्वागत. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक सापगावच्या या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि इथनं सामना जिंकलाय धर्मवीर स्पोर्ट्स कसारा टीमने. वेल प्लेड गाईज अँड हार्ड लक टीम. मुनाफ शेख अँड कंपनी इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघ. हार्ड लक मुनाफ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरेल ज्याने बॅटिंग करताना धावा जमा केल्या 28 धावा 11 चेंडूमध्ये 28 आणि गोलंदाजी करताना 1 विकेट्स मिळवली 4 धावा देत असताना मिस्टर सागर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.